जन्मस्थानी आपण ज्ञानेश्वरीतील दुसऱ्या अध्यायाचा शेवटचा असलेला भाग स्थितप्रज्ञ पुरुषाची लक्षणं अर्थात स्थितप्रज्ञ दर्शन या भागाचं चिंतन गेली 3 दिवसापासून आपण करतो आहोत. अर्जुनानं भगवंताच्या मुखातून त्या ज्ञानी पुरुषासंबंधी काहीसं श्रवण केलं आणि त्या ज्ञानी पुरुषाविषयी अधिक स्पष्टीकरण भगवंताकडून ऐकण्याची त्याला जिज्ञासा निर्माण झाली आणि त्या जिज्ञासेपोटी त्याने भगवंताला प्रश्न विचारला. स्पष्ट करून मला या स्थितप्रज्ञ पुरुषाविषयी सांगावं अशी विनंती केली आणि त्याने विचारलेल्या प्रश्नाने आनंदित होऊन भगवंतानं अर्जुनाला स्थितप्रज्ञ पुरुषाची म्हणजे मुक्त पुरुषाची, ज्ञानी पुरुषाची, बोधसंपन्न पुरुषाची, महात्म्याची लक्षणं सांगायला सुरुवात केली आहे. त्या लक्षणांचा विचार आपण करतो आहोत. आज जो श्लोक आहे 57व्या क्रमांकाचा, यस् सर्वत्र नभिस्नेहस तत्तत् प्राप्य शुभाशुभम नाभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ मी आपल्याला सांगतो. खरं तर ही पाठ पद्धती आहे, त्याचा अन्वय त्याचा
त्याचा अर्थ, पण अन्वय आणि अर्थ पाहिल्यानंतरच पुढचं जे तात्पर्य आहे किंवा ज्याला आपण भाव म्हणतो, वक्तुनिच्छा तात्पर्यम, त्या वक्त्याला नेमकं त्याच्या पाठीमागं काय सांगायचं हे जाणून घेण्याकरिता अन्वय आणि अर्थ लक्षात घेणं गरजेचं असतं. हा जो श्लोक आहे याचा अन्वय अशा रीतीनं होतो, यः सर्वत्र अनभिस्नेहः तत्तत् शुभाशुभं प्राप्य न अभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. त्याचा अर्थ होतो, जो सर्व ठिकाणी अनभिस्नेहः अनासक्त असतो, कोणत्याही ठिकाणी त्याची आसक्ती असत नाही. स्नेह त्याला अभि हा उपसर्ग जोडल्यानंतर अभिस्नेह, आणि त्याला पुन्हा न अभिस्नेह इति अनभिस्नेह. स्नेह म्हणजे प्रीती, प्रेम. अभिस्नेह म्हणजे विशेष प्रेम, आणि अनभिस्नेह म्हणजे कोणत्याच ठिकाणी त्याला विशेष प्रेम असत नाही. जो सर्वत्र अनासक्त असतो आणि पुन्हा तत्तत् शुभाशुभम प्राप्य, त्या त्या बऱ्या वाईट गोष्टी प्राप्त झाल्या असताना न अभिनंदती आनंदित होत नाही, आणि न द्वेष्टी म्हणजे तत् शुभम प्राप्य न अभिनंदती आणि तत् अशुभम प्राप्य न द्वेष्टी. शुभ प्राप्त झाला असता आनंदित होत नाही, हर्षभरीत होत नाही, उल्लसित होत नाही, आणि अशुभ असं प्राप्त झालं असता, वाईट प्राप्त झाला असता त्याचा तो द्वेषही करत नाही. असा जो कोणी आहे तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, तो स्थित प्रज्ञा आहे, त्याची प्रज्ञा भगवत स्वरूपामध्ये स्थिरावलेली आहे. हे अर्जुना असं तू जाण. कोणाची प्रज्ञा परमेश्वर स्वरूपामध्ये स्थित झालेली आहे, स्थिर झालेली आहे, एकरूप झालेली आहे, तर जो कोण्याही ठिकाणी आसक्त असत नाही, आणि शुभ अथवा अशुभ प्राप्त झाला असता हर्षभरितही होत नाही, आणि त्याचा द्वेषही करत नाही. त्याच्याविषयी त्याच्या मनामध्ये आवड, आणि ही गोष्ट मला पुन्हा व्हावी असंही त्याला वाटत नाही. असा जो कोणी आहे त्याची प्रज्ञा ब्रह्मस्वरूपामध्ये स्थिरावलेली आहे असं जाणून घे. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण चंद्रुका जैसा अधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे. जैसा परिपूर्ण चंद्रू प्रकाशा माझी अधमोत्तम न म्हणे. जो सर्वत्र सदा सरिसा अशा या ओळीचा अन्वय आहे. जैसा ज्याप्रमाणे परिपूर्ण चंद्रू पौर्णिमेचा चंद्र, पूर्ण प्रकाशमान पूर्ण कलेनं प्रकाशित झालेला चंद्र, प्रकाशाच्या बाबतीमध्ये अधमोत्तम न म्हणे. हा अधम आहे आणि हा उत्तम आहे असा भेद करत नाही. पूर्ण कलांनी प्रकाशित झालेला चंद्र, त्याच्या प्रकाशाच्या बाबतीमध्ये हा मनुष्य चांगला आहे म्हणून याला प्रकाश दिला पाहिजे, शीतलता दिली पाहिजे, आणि हा अधम आहे, वाईट आहे, दुर्गुणी आहे म्हणून याला प्रकाश दिला नाही पाहिजे असं कधीही मानत नाही. त्या दोहोंशी देखील तो समबुद्धीनं वागतो. जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण चंद्रुका जैसा, जैसा परिपूर्ण चंद्रू प्रकाशा माझी अधमोत्तम न म्हणे. आणि जो सर्वत्र सदा सरिसा, जो सर्व ठिकाणी नेहमी, त्याप्रमाणे जो सर्व ठिकाणी नेहमी साम्य बुद्धीनं समबुद्धीनं सारखा वागत असतो. हे पहा, चंद्र पौर्णिमेला षोडश कलांनी युक्त असतो आणि आपल्या सर्वांना शीतलता आणि प्रकाश देत असतो. तो प्रकाश देत असताना लहान थोर, ज्येष्ठ कनिष्ठ, श्रीमंत गरीब असा कोणताही भेदभाव करत नाही. दयेच्या बाबतीमध्ये सांगताना देखील पूर्ण चंद्रिका हेच उदाहरण ज्ञानोबारायांनी दिलेलं आपल्याला आढळून येतं. आता दयाती ऐसी पूर्ण चंद्रिका जैसी निवमिता न कडसी साने
थोर, हा लहान आहे आणि हा थोर आहे असा भेद ती चंद्रिका चंद्र ज्याप्रमाणे करत नाही. माधुरी चंद्रिका सरिसी राया रंका तैसा जो सकळिका भूता समू. चंद्र हा शीतलतेच्या बाबतीत, अमृत प्रदान करण्याच्या बाबतीत, प्रकाश देण्याच्या बाबतीमध्ये कसा आहे? सारखा आहे. ती चंद्रिका सुद्धा सरीसी सारखी आहे. राया रंका, राजा असो किंवा रंका असो, मुंगे आणि राव आम्हा सारिखाची जीव, राजा असो कोणी किंवा मुंगे असो, आम्हाला दोन्ही काय आहेत? सारखे आहेत. हे जे चंद्राचं उदाहरण दिलं अगदी त्याप्रमाणे जो आत्मानुभवी पुरुष आहे त्याच्या ठिकाणी आपपर भाव नसतो, त्याची सर्वत्र समबुद्धी असते. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनिचैव स्वपाकेच पंडिताः समदर्शिनः. पण समदर्शिनः समवर्तिनः नव्हे. लक्षात आलं? या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. उपाधी भिन्न भिन्न आहेत, पण या सर्व उपाधीच्या अंतर्गत एकच चैतन्य भरलेला आहे असं तो पाहत असतो. नाही सांगणार, कुत्र्यामध्येही परब्रह्म पाहतो. भावाद्वैतम सदा कुर्यात क्रियाद्वैतम न करीची. भावाचं अद्वैत असावं, भावनेचं अद्वैत असावं, विचाराचं अद्वैत असावं, क्रियेचं अद्वैत असून चालणार नाही. पण कुत्र्यात हे देव आहे म्हणून कुत्र्याला आपल्या ताटात घेऊन जेवायला बसणं योग्य नाही, म्हणून समवर्तीना हा पद नाही आहे, समदर्शिना हा. सगळ्यामध्ये सारखं चैतन्य स्वरूप तो काय करत असतो? पाहत असतो. तुकाराम महाराज देखील म्हणतात, या जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत, पण आम्ही मात्र त्यांच्या गुण अवगुणाकडे कधीही पाहत नाही. आम्ही न देखो अवगुण, आम्ही न देखो अवगुण, आम्ही न देखो अवगुण, आम्ही न देखो शहाणा, हा शहाणा आहे, हा पापी आहे, हा पवित्र आहे, हा अवगुणी आहे असं आम्ही पाहत नाहीत. आम्ही त्याच्याकडे फक्त हे चैतन्य स्वरूप आहे एवढ्याच रीतीने पाहतो. अवघी रूपे तुझी देवा, हे देवा तूच या सर्व रूपाने काय झालेला आहे? नटलेला आहे. अशा रीतीची समबुद्धी त्याची झालेली असते. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, हिता भेद भ्रम अमंगळ. हे जग विष्णुमय, मय प्रत्यय आहे, स्वरूप अर्थी तीन अर्थ होतात, पण स्वरूप अर्थामध्ये इथं आहे विष्णू स्वरूप. हे जग विष्णू स्वरूप आहे. विष्णू गुण हे भिन्नच नाही आहे. ओम विश्वम विष्णुर्व षटकार, देवाचं नाव आहे की नाही? विश्व हे त्याचं नाव आहे. त्या वेदांताचा नेमका सिद्धांत काय आहे हे सांगताना
तुकाराम महाराजांनी एका चरणामध्येच सगळ्या वेदांताचा सार काय केलेला आहे, गुंफलेला आहे. विश्वी विश्वंभर बोले वेदांतीचे सार. वेदांत शास्त्राचं सार आहे की विश्वी विश्वंभर. तो विश्वंभर या विश्वामध्ये भरून उरलेला आहे. तिष्ठत दशांगुलम, दश अंगुळे तो या सर्वांना भरून काय झालेला आहे, उरलेला आहे. आणि तो परमात्माच ज्यांना सर्वत्र काय होतो, दृष्टीस पडतो, सर्वत्र अभेद दृष्टीनं तो पाहत असतो. सगकर्मेची झाली ब्रह्मार्पण, सगकर्मेची झाली म्हणजे सर्वत्र ज्यांची काय झाली असते, अभेद दृष्टी झालेली असते. ते एकच चैतन्य या सर्व उपाधी माझी वसत आहे असंच ते पाहत असतात. जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण चंद्रुका जैसा अधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे. जसं वस्त्र आहे, पण हे वस्त्र तंतू एकत्र येऊन, ज्याला हातान वितान म्हणतात त्या न्यायाच्या भाषेमध्ये, आडवे उभे तंतू ते एकत्र येऊन त्याचं काय होतं, वस्त्र केलं जातं. नाना घापी पटा माझी दृष्टी दिसे तंतूची सैंग सृष्टी, परी तो एक वाचोनी गोठी दुजे नाही. आपल्याला दिसताना ते वस्त्र दिसतंय, पण तिथं आडवे उभे तंतू याच्या वाचून दुसरं काहीच नाही आहे. त्या तंतूकडे ज्याप्रमाणे पाहावं त्याप्रमाणे या जगाकडे पाहत असताना ज्याला सर्वत्र ब्रह्म प्रतीती येते, भगवत स्वरूपाचीच प्रतीती येते, अशी साम्यता ज्याच्या दृष्टीला काय झाली आहे, प्राप्त झालेली आहे. म्हणून मीची विश्व ऐसा जयाचा बोधू झाला. मीच विश्व स्वरूप आहे अशा पूर्ण बोधाला जो काय झालेला आहे, प्राप्त झालेला आहे. इथं चंद्राचं उदाहरण दिलं, परिपूर्ण चंद्राचं उदाहरण दिलेलं आहे. जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण चंद्रुका जैसा अधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे. प्रकाशामध्ये प्रकाश देण्यासाठी जो परिपूर्ण चंद्र हा अधम आहे आणि हा उत्तम आहे असं ज्याप्रमाणे म्हणत नाही, अगदी त्याप्रमाणे ऐशी अनवच्छिन्न समता भूतमात्री सदयता आणि पालटू नाही चित्ता कवणे वेळी. ऐशी अनवच्छिन्न समता भूतमात्री सदयता आणि कवणे वेळे चित्ता पालटू नाही. ऐशी म्हणजे अशी, अनवच्छिन्न अखंड समता समबुद्धी भूतमात्री भूत मात्रांवर प्राणी मात्रांवर सदयता. दोन गोष्टी या ओवीमध्ये, तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत. अशा रीतीची अनवच्छिन्न समता ज्याच्या ठिकाणी आहे, समबुद्धी अशी अखंड समबुद्धी ज्याच्या ठिकाणी आहे, ही एक गोष्ट. भूतमात्री सदयता प्राणी मात्रांवर दया त्याच्या ठिकाणी आहे, ही दुसरी गोष्ट. आणि कवणे वेळे चित्ता पालटू नाही, आणि कोणत्याही काळी ज्याच्या चित्तामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही, ज्याचं चित्त सदैव स्थिर असतं. या तीन गोष्टी या ओळीमध्ये सांगितलेल्या दिसून येतात. ऐसी अनवच्छिन्न समता
भूतमात्री सदयता आणि पालटू नाही चित्ता कवणे वेळी ऐसी अनवच्छिन्न समता. अनवच्छिन्न, अवच्छिन्न म्हणजे खंड, अनवच्छिन्न म्हणजे अखंड, अक्षुण्ण. लक्षात आलं का? कोणत्याही प्रकारचा खंड नसलेली समता, अकुंठित असलेली समता, व्यापक असलेली समता त्या पुरुषाच्या ठिकाणी आहे. सगळ्याकडे समदृष्टीनं तो पाहतो. हे पहा, सामान्य माणसाच्या ठिकाणी देखील समता आपल्याला दिसून येते, पण ती समता त्या त्या व्यक्तीच्या गुणदोषानुसार बदलत असते. लक्षात आलं का? आपल्या ठिकाणी देखील थोड्या अंशी साम्य दिसतं, पण समोरचा असलेला व्यक्ती त्याच्या सापेक्ष साम्यता आपल्या ठिकाणी असते. जवळचा असेल किंवा काही आपल्याला अनुकूल आपण त्याला मानलेला असेल तर त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये काय असतो? आदर भाव असतो, किंवा त्याची दयाही आपल्याला येते. त्याच्याकडे आपण मित्रत्व भावनेनं पाहतो. आणि एखादा प्रतिकूल आपल्याला वाटला, नसला पण वाटला अज्ञानामुळे, तर त्याच्याविषयी गैरसमज होऊन त्याच्याविषयी साम्य दृष्टी आपल्या ठिकाणी राहत नाही, आपल्या सामान्य लोकांचं. पण जो महात्मा आहे त्याच्या ठिकाणी मात्र ही समबुद्धी आहे. समोरचा सात्विक असो, राजस असो अथवा तामस असो, या सगळ्यांच्या ठिकाणी त्याला आत्मवस्तूचंच दर्शन होत असल्यामुळं त्याच्या ठिकाणची समबुद्धी बदलत नाही. सगळ्याच्या ठिकाणी तो परमात्म्याचंच काय करत असतो? दर्शन करत असतो. सर्वांमध्ये सम असलेलं जे ब्रह्म आहे तेच व्यापलेलं असल्यामुळे समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम, ते समब्रह्म या सर्व ठिकाणी व्याप्त आहे. अशी त्याची समज, असा त्याचा बोध, असा त्याचा अनुभव असल्यामुळं गुणदोषांवर त्याची दृष्टी नसते. कासया गुणदोष पाहू. आणि कधी साधक अवस्थेत सुद्धा त्यांच्या ठिकाणी अशी दृष्टी नसते, तर सिद्ध अवस्थेत तर समदृष्टी झालेली असते. साधक अवस्थेत सुद्धा ते म्हणतात कासया गुणदोष पाहू आणि काचे मज काय त्याचे उणे असे. दुसऱ्याचे गुणदोष मी कशाला पाहू? माझ्या ठिकाणी काय त्याची काय उणीव आहे का? मग साधक अवस्थेतच जो दुसऱ्याच्या ठिकाणी गुणदोष पाहत नाही, असा त्याचा जो अभ्यास झालेला आहे, तो सिद्ध झाल्यानंतर, आत्मस्थिती त्याला प्राप्त झाल्यानंतर तो कुणाकडेही गुणदोष या दृष्टीनं पाहणार नाही. त्याच्या ठिकाणी अनवच्छिन्न समता असते, साम्यता असते. देव झाले अवघे जन, दोष गुण हरपले. आता सगळेच जण, अवघे जन देव झाले, देवरूपानं प्रतीला येत असल्यामुळं आता त्यांच्या ठाई असलेल्या गुणांकडेही दृष्टी जात नाही आणि दोषाकडेही दृष्टी जात नाही. हे पहा, दृष्टी तशी सृष्टी, आपण दृष्टी सृष्टीवाद हा वेदांतामध्ये देखील आहे. चोर जर आपण असू तर आपल्याला सगळीच कोण दिसतील? चोरच दिसतील. आपण चांगले असू तर आपल्याला सगळेजण कसे दिसतील? चांगले दिसतील. त्या दुर्योधनाला सांगितलं होतं एक चांगला माणूस काय कर, शोधून आण. तो फिरला सगळीकडे, शोध घेतला, पण त्याला एकही चांगला माणूस सापडला नाही. त्याने येऊन सांगितलं जगात एकही चांगला माणूस नाही आहे. आणि त्या धर्मराजाला युधिष्ठिराला सांगितलं एक तरी वाईट माणूस शोधून आणा. तोही सर्वत्र फिरला आणि मागा आला आणि सांगितलं जगात एकही वाईट माणूस नाही आहे. पण जगात बरे वाईट माणसं नव्हते का? होते. पण याला बरा मिळाला नाही आणि त्याला वाईट मिळाला नाही. कशामुळं? त्याच्या दृष्टीचा काय आहे? तो प्रभाव आहे. जर आपण चांगले असू तर आपल्याला सगळे चांगले दिसणार आणि आपण वाईट असू तर आपल्याला कोणीच चांगलं दिसणार नाही. आमचे श्री गुरु स्वामीजी महाराज, स्वामीजी म्हणजे स्वामी भारतानंदगिरीजी महाराज, ते म्हणत असतात मी नेहमी चांगल्यांचा शोध घेतल्यामुळं मला अजूनही जीवनात एकही वाईट माणूसच भेटला नाही. वाईट माणूसच भेटला नाही. ते उदाहरण देत असतात. ते म्हटले ते अंधश्रद्धा वगैरे निर्मूलन करणारे लोक, त्यांना कोणी चांगलाच साधू भेटत नाही. का? कारण ते नेहमी हेच चिंतन करत असतात, हे ढोंगी आहेत, हे खोटारडे आहेत, हे फसवे आहेत
मग ते चिंतन तसं चालू असल्यामुळे त्यांना भेटणारेही तसेच भेटणार आणि मी मात्र नेहमी चांगल्यांचा शोध घेतल्यामुळं मला चांगलीच माणसं भेटली. हा दृष्टीचा प्रभाव आहे. मग त्याची ब्रह्मदृष्टी झाली असेल, जो स्वतः हा परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झाला असेल, आदौ ब्रह्माहमस्मी इत्यनुभव उदिते खल्विदं ब्रह्म पश्चात. भगवान शंकराचार्यांनी सांगितलं आदौ अगोदर अहम ब्रह्मास्मी मी परब्रह्म स्वरूप आहे अशी ज्ञानाची गोष्ट त्याच्या ठिकाणी उदित झाली असता आदौ ब्रह्माहम अस्मी इति अनुभव उदिते असा अनुभव उदित झाल्याबरोबर त्याच्या नंतर लगेच अव्यवहित उत्तर क्षणी मध्ये कोणताही क्षण न जाता खल्विदं ब्रह्म पश्चात सर्वं खल्विदं ब्रह्म विठ्ठल जळी स्थळी भरला. ही दृष्टी त्याला प्राप्त झालेली आहे. त्याच्यामुळं त्याच्या ठिकाणी अशा रीतीची अनवच्छिन्न अखंड काय आहे समता आहे. जे दृष्टी दिसे हरी रूप तुझा ध्यान जप त्याची नाही पूजा ध्यान जप त्याची नाही हरी भक्ती गावा जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप. नाथ महाराजांनी सांगितलं त्या महात्म्याचा अनुभव त्याला दृष्टीस जे जे पडेल म्हणजे जी जी गोष्ट त्याच्या अनुभवाला येईल ती सर्वत्र हरीच आहे असा त्याचा काय आहे अनुभव आहे. ऐशी अनवच्छिन्न समता अशा रीतीनं त्याच्या ठिकाणी अखंड समता असते. अभेद दृष्टी ज्याची झालेली असते त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेदच नसतो. भेद पाहणं तो महात्मा जाणतच नाही. ज्ञानोबरायांनी 2-3 ओव्यामध्ये अनेक दृष्टांत देऊन भूती भेदू नेनती तैसा ज्ञानी येजी. ते ज्ञानी लोक भूतमात्रांच्या ठिकाणी भेद जाणणं भेद पाहणं जाणतच नाही. कसं उदाहरण दिलेले आहे. परी दैव जैसे कौतिकी कहीची दैन्य न देखी का विवेकू हा नोळखे भ्रांती ती देवी ना तरी अंधकाराची वाणी जैसा सूर्यो न देखे स्वप्नी अमृत नायके कानी मृत्यू कथा हे असो संतापू कैसा चंद्रू न स्मरे जैसा भूती भेदू नेणती तैसा ज्ञानी येते. ते ज्ञानी लोक भूतमात्रांच्या ठाई भेद करणं जाणत नाहीत. कसं जाणत नाहीत या रीतीनं जाणत नाही. परी दैव जैसे कौतिकी कहीची दैन्य न देखी. दैव ज्याला दैव म्हणतात भाग्य म्हणतात अशी जी गोष्ट आहे ती कौतुकानं सुद्धा दैन्याचं दर्शन करत नाही, दारिद्र्याचं दर्शन करत नाही. कोण? दैव. अहो दैववान दारिद्र्याचं दर्शन करत नाही. ज्याच्याकडं थोडंफार दैव आहे तो सुद्धा दारिद्र्य दर्शन करत नाही. तर मग जे स्वतः दैव आहे जे स्वतः भाग्य आहे ते दारिद्र्याचं दर्शन कसं काय करी? दैव जैसे कौतिकी कहीची दैन्य न देखी का विवेकू हा ओळखे भ्रांती ती देवी. विवेक हा ज्याप्रमाणे भ्रमाला जाणत नाही, अज्ञानाला जाणत नाही, भ्रांतीला जाणत नाही. कोण? विवेक. विवेक म्हणजे विवेक नावाचा माणूस नाही. विवेक ज्ञान. ज्ञान हे अज्ञानाला जाणतं का? नाही. जसा सूर्यप्रकाश अंधार ना तरी अंधकाराची वाणी पुढे झालं ना तरी अंधकाराची वाणी जैसा सूर्य न देखे स्वप्नी. त्या सूर्याला विचारलं अंधार पाहिला? तो म्हटलं नाही पाहिला. अहो जागृतीत नसला पाहिला. तुम्ही झोपल्यानंतर तुम्हाला स्वप्न पडलं त्याच्यात तरी तुम्ही अंधार पाहिला का? ते म्हटले नाही पाहिला. बरं ऐकलं का अंधार नावाची गोष्ट असते? तो म्हटलं स्वप्नात सुद्धा ऐकली नाही.
जैसा सूर्य न देखे स्वप्नी ना अमृत नाही के काने मृत्यू कथा, आणि त्याप्रमाणे अमृत मृत्यू असतो, मृत्यू नावाची गोष्ट असते असं कधीच त्या अमृतानं ऐकलेलं नसतं. हे असो ज्ञानोबा म्हणतात, हे दोन चार दृष्टांत राहू द्या. संतापू कैसा चंद्रू न स्मरे, जैसा जैसा चंद्रू संतापू न स्मरे, ज्याप्रमाणे चंद्र ताप काय आहे हे जाणत नाही, अगदी त्याप्रमाणे भूती भेदू नेनती तैसा ज्ञानी येते. त्याप्रमाणे भूतमात्रांच्या ठाई कोणत्याही प्रकारचा भेद करणं ते ज्ञानी लोक जाणत नाही. ऐसी अनवच्छिन्न समता. दुजे नाही, जिकडे बाहे तिकडे बाई श्रीहरी वासुनी दुजे नाही, सर्वत्र श्रीहरीचीच काय ते त्यांना प्रतीती येते. म्हणून ऐसी अनवच्छिन्न समता भूतमात्री सदयता, आणि प्रत्येक भूतमात्रांच्या ठाई त्यांच्या ठिकाणी काय आहे सदयता, म्हणजे काय आहे दया आहे. त्यांचं हृदय दयायुक्त आहे. प्राणीमात्रांच्या ठिकाणी त्या प्राणीमात्रांविषयी त्यांच्या ठाई काय आहे दया आहे. साधू संत मायबाप जे का दयेचे सागर, दया सागर आहेत, दया सिंधू आहे. भूतांची दया, भूतांची दया हे भांडवल संसार, भूतांची दया हे भांडवल संसार, भूतांची दया भांडवल संसार, भूतांची दया भांडवल संसार. आपुनी ममता नाही घरी, आपुनी ममता नाही घरी, जयवान वागण पुरी. भूतांची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही देही, आपली देही ममता नाही, आपल्या देहाविषयी ममत्व त्यांच्या ठिकाणी राहिलेलं नाही. आणि भूतांची भूतमात्रांविषयीची दया हेच त्यांचं मुख्य काय आहे भांडवल आहे. भूतमात्री सदयता, भूतमात्रांच्या ठिकाणी त्यांच्या भूतमात्रांविषयी त्यांच्या अंतःकरणात काय आहे दया आहे. दया करणे जी पुत्रासी तेची दासा आणि दासी, हे दोन्ही ठिकाणी लावू शकतो आपण. ऐसी अनवच्छिन्न समता या पदालाही हे प्रमाण लागू होतं. अशी अखंड समता, पुत्रावर जी दया करतात तेची दासा आणि दासी, आणि भूतमात्री सदयता या पदाचं चिंतन करताना देखील हे चरण काय होतं लागू होतं. दया करणी जी पुत्रासी तेची दासा आणि दासी, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. साधूची लक्षण सांगणारा हा जो अभंग आहे त्याच्यामध्ये सांगितलेला आहे तोची साधू, तोच साधू आहे, तोच साधू आहे असं ओळखा, जाणून घ्या. जसं आता ही स्थितप्रज्ञेची लक्षणं भगवंत अर्जुनाच्या विचारण्यावरून त्याला उत्तर देताना सांगत आहेत. अगदी त्याचप्रमाणे तुकोबरायांना कोणी विचारलं असावं कोण साधू आहे, तर त्यांनी सांगितलं तोची साधू ओळखावा. आणि त्या अभंगामध्ये सांगितलं दया करणी जे पुत्रासी तेची दासा आणि दासी, आपल्या पुत्रावर जी दया तो करतो तीच दया, तेवढंच प्रेम जो त्याच्या पदरी असलेल्या नोकरांवरती दास आणि दासींविषयी देखील अंतःकरणामध्ये ते प्रेम त्याच्या असतं. तोची साधू. लक्षात आलं का? भूतमात्री सदयता, आणि पालटू नाही चित्ता कवणे वेळी, आणि कोणत्याही काळी कोणत्याही प्रसंगी त्याच्या चित्तामध्ये कोणत्याही प्रकारचा काय होत नाही बदल होत नाही, फरक होत नाही. परिस्थिती कोणतीही हो, आपण सामान्य माणसं आपली जी बुद्धी आहे ही व्यभिचारी बुद्धी आहे. लक्षात आलं का? आपली बुद्धी ही बहुधा आत्मविमुखच असते. ज्यावेळेस आपण भक्ती वगैरे करतो, भजन वगैरे करतो, मंदिरामध्ये वगैरे असतो, सत्संगात असतो, त्यावेळेस आपली आत्माकार वृत्ती होते. परंतु
पुन्हा संसारिक कामामध्ये लागल्यानंतर पुन्हा अनात्माकार आपली वृत्ती होते, म्हणजे आपली बुद्धी कशी असते, व्यभिचारी असते. पण या स्थितप्रज्ञ पुरुषाची बुद्धी कधीही आत्मविमुख होतच नाही. लक्षात आलं का? तुका म्हणे मग नई वृत्तीवरी सुखाची शेजारी पहुड येईन. वृत्तीवर तो येतच नाही. लक्षात आलं का? देहीच विदेही भोगू दशा. देहामध्ये असतानाच ही सगळी लौकिक कामं तुमच्या आमच्या सारखी करत असतानाच विदेह स्थितीचा तो काय करत असतो, अनुभव घेत असतो. त्याची वृत्ती कधीही आत्मविमुख होत नाही, ती सतत आत्मस्थच असते. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एकाकी शिराजी सकळ सिद्धी. तैसे ईश्वरा वाचून काही, जे अनेक लाणे नाही ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. ईश्वरा वाचून जी बुद्धी कुठं जात नाही तीच खरी काय आहे, स्थिर असलेली काय आहे, बुद्धी आहे. तुकोबाराय देखील म्हणतात की नाही, ज्याप्रमाणे पतिव्रतेला व्रतार प्रमाण आहे त्याप्रमाणे आम्हाला पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण, पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण. पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैसा परी. ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री आपल्या पतीशी एकनिष्ठ असते त्याप्रमाणे आम्ही त्या पांडुरंगाशी, नारायणाशी, त्या परमात्म्याशी काय आहोत, एकनिष्ठ आहोत. आम्ही कोणत्याही प्रसंगी पालट धरणार नाही. एकविध आम्ही न धरू पालट, न संडू ही वाट सापडली. ही वाट आम्हाला जी सापडलेली आहे त्या वाटेने आम्ही चालणार आहोत. आणि भगवंताविषयी एकविध भाव आमच्या अंतःकरणात आहे, त्याविषयी आम्ही कधीही पालट धरणार नाही. आणि पालटू नाही चित्ता कवडे वेळी. कोणत्याही प्रसंगी त्यांच्या चित्तात पालट होत नाही. म्हणजे ज्यांच्या चित्तात पालट होत नाही तो स्थितप्रज्ञ आहे. सामान्य माणसाच्या बुद्धीमध्ये या प्रपंचात येणाऱ्या अनेक बऱ्या वाईट प्रसंगांनी काय होत असतो, पालट होत असतो. तो थोड्या बहुत प्रसंगाने काय होत असतो, विचलित होत असतो. गाढवाचे ताने पालटते क्षणक्षणी, प्रत्येक क्षणाला तैसे अधमाचे गुण एकविध नाही मन. त्याचं मन एक विध म्हणजे स्थिर नसतं. परंतु ज्या महात्म्याचं वर्णन, स्थितप्रज्ञाचं वर्णन चाललेलं आहे, ऐशी अनवच्छिन्न समता भूतमात्री सदयता आणि पालटू नाही चित्ता कवणे वेळे. कोणत्याही प्रसंगी, काही प्रसंग अपमानाचे, दारिद्र्याचे, दुःखाचे, दुष्काळाचे कोणतेही प्रसंग आले तरी देखील त्याच्या चित्तात, त्याच्या अंतःकरणात बदल होत नाही. गोमटे काही पावे तरी संतोषे तेने नाभी भवी, जो ओखटीने नागवे विषादासी. काही गोमटे पावे, काही चांगलं त्याला काय झालं, प्राप्त झालं, तरी तेने संतोषे नाभी भवी, तरी त्या आनंदानं तो अभिभूत होत नाही, मोहित होत नाही. चांगलं प्राप्त झालं, अनुकूल मानल्या गेलेले विषय त्याला प्राप्त झाले, चांगले मानलेले, गोमटे मानलेले विषय प्राप्त झाले, तरी देखील त्या आनंदानं तो अभिभूत होत नाही, म्हणजे मोहून जात नाही. आणि जो ओखटेनी नागवी विषादासी, ओखटेनी जो विषादासी नागवी
आणि वाईट गोष्ट प्राप्त झाल्यामुळं जो दुःख पावत नाही, म्हणजे त्या विषादाकडून नागावला जात नाही. त्या ओखट्या गोष्टीच्या प्राप्तीनं विषादाकडून दुःखाकडून नागावला जात नाही. गोमटे काही पावी तरी संतोषे तेने नाभी भवी. बाबाजी आलेला आहेत. आपण हात वरती करून माऊलींचं भजन करूया. हरी ज्ञानेश्वरा जय ज्ञानेश्वरा नमो श्री ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरा जय ज्ञानेश्वरा नमो श्री ज्ञानेश्वरा. हरी ज्ञानेश्वरा जय ज्ञानेश्वरा ओम नमो श्री ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरा जय ज्ञानेश्वरा ओम नमो श्री ज्ञानेश्वरा. जय ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरा जय ज्ञानेश्वरा ओम नमो श्री ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरा जय ज्ञानेश्वरा ओम नमो श्री ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरा जय ज्ञानेश्वरा ओम नमो श्री ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो श्री ज्ञानेश्वरा. पुंडलीक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. स्थितप्रज्ञ पुरुषाची लक्षणं भगवंतानं जी सांगितली ती पाहत असतानाच लक्षणं ज्यांच्या ठाई एकवटलेली आपल्याला मूर्त रूपात दिसतात असे पूजनीय गुरुवर्य भावा या ठिकाणी आलेले आहेत. ज्ञानी पुरुषाची 18 लक्षणं सांगताना अहिंसा पदाचं व्याख्यान ज्ञानोबारायांनी जे विस्तारानं केलेलं आहे तिथं बोलताना ज्ञानोबाराय म्हणतात, जे अहिंसा कानी ऐकीजे. अहिंसा 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 असं आपण कानाने जे ऐकतो, ग्रंथाधारे निरूपिजे. आणि ग्रंथामध्ये ज्या अहिंसेचं विस्तारानं निरूपण केलेलं आढळतं ती अहिंसा कुठे आहे हे जर आपल्याला पाहायचं असेल तर ते पहावी हे उपजे तैतोची पहावा. ती अहिंसा जर आपल्याला प्रत्यक्ष रूपात पाहायची असेल तर त्या महात्म्याला काय करावं, पाहावं. तसं आता तुम्ही म्हणाल ही स्थितप्रज्ञ लक्षणं आपण पाहत आहोत, पण आता जे निरूपण ज्ञानोबाराय करत आहेत हे ज्यांचं निरूपण चाललेलं आहे असे महात्म्या आम्ही कुठं जाऊन पाहावेत, तर कुठंच नाही पाहावेत, समोर पाहावेत. लक्षात आलं का? आपल्याला लक्षात येऊन जाईल. आपलं सगळ्यांचं भाग्य पुण्याई परमपूज्य बाबाजी या ठिकाणी आलेले आहेत. बाबांकडे त्या दिवशी गेलो होतो आणि त्यांना सांगितलं घाईत 2 दिवसातच आम्ही सगळं याचं नियोजन केलं, परंतु महापुरुषांचा आशीर्वाद आणि त्यांच्या शुभेच्छा आपल्या पाठीमागं असतील तर सगळं काय होतं घडून येतं. ज्ञानोबारायांचा आशीर्वाद
गुरुवर्य वैकुंठवासी बंशी बाबांचा आशीर्वाद, आमचे पूजनीय गुरुवर्य स्वामीजींसारख्यांचा आशीर्वाद, पूज्य बाबांसारख्या महापुरुषांचा आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असेल तर अघटित न घडणाऱ्या गोष्टी देखील जर घडून येत असतील तर ही घडण्यासारखीच गोष्ट होती, त्यामुळं ही घडून आली, यात काही विशेष नाही आहे. असो, स्थितप्रज्ञ पुरुषाचं लक्षण भगवंत सांगत आहेत आणि त्याचं वर्णन ज्ञानोबा विस्तारानं आपल्याला कळेल या भाषेत करत आहेत. गोमटी काही पावे तरी संतोषे तेने नाभी भवे, जो ओखटेने नागवे विषादासी. काही चांगल्या गोष्टी प्राप्त झाल्या तरी त्या आनंदानं, त्या संतोषानं तो मोहित होत नाही, दाबल्या जात नाही, त्याची चित्तवृत्ती अभिभूत होत नाही. आणि ओखटेने जो विषादासी नागवे, आणि वाईट गोष्ट प्राप्त झाल्यामुळं दुःखाकडून, विषादाकडून जो नागवला जात नाही म्हणजे त्याला दुःख प्राप्त होत नाही. गोमटे काही पावे तरी संतोषे तेने नाभी भवे. आपण काय आहोत, चांगल्या गोष्टी प्राप्त झाल्या की त्या आनंदानं हुरळून जातो. मी उदाहरण सांगत होतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांना जो नजराणा पाठवला त्यानं ते अजिबात आनंदित झाले नाही. उलट त्यांना पत्र पाठवून काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची व्हावा. हा ठेवा, हे धनधान्य आपण जे पाठवून दिलं ते आमच्या दृष्टीमध्ये काहीच कामाचं नाही. आम्हाला फक्त काय हवा आहे, विठ्ठल हवा आहे. आणि तुम्हाला वाटतंय ना मी सुखी व्हावं म्हणून तर हे धनधान्य आपण पाठवलं, तर आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुम्ही तुमच्या मुखानं विठ्ठलाचं भजन करा, त्याच्यातच आमचं सौख्य सामावलेलं आहे. त्यानंच आम्ही काय होणार आहोत, सुखी होणार आहोत. म्हणजे संत पुरुष हे सुखी होतात. कशानं? आपण त्यांनी दाखवलेल्या मार्गाने चाललो, भजन केलं की त्यांना काय प्राप्त होतं, सुख होतं. आपण आपली चर्या शुद्ध ठेवली की त्यांचं पूजन केल्यासारखं होतं. लौकिक दृष्टीनं आपण त्यांचं काय पूजन करणार, तर शुद्ध चर्या हे संतांचे पूजन तुकाराम महाराजांनी सांगितलं. कारण संत हे रात्रंदिवस आपल्याला आपण आपलं आचरण चांगलं ठेवावं हाच उपदेश करत असतात आणि स्वतः आचरण करून मग ते सांगत असतात. मग आपण आपलं आचरण त्यांच्या आज्ञेप्रमाणे जर शुद्ध ठेवलं तर तीच त्यांची काय आहे, पूजा आहे. असो, जो ओखटेने नागवे विषादाशी. गोमटे काही पावे तरी संतोषे तेने नाभी भवे, जो ओखटेने नागवे विषादासी. ओखट, वाईट गोष्ट प्राप्त झाली तरी देखील त्या वाईट गोष्टीकडून त्या वाईट गोष्टीनं होणाऱ्या दुःखाकडून नागवला जात नाही. कारण सुख आणि दुःख समान आहे. काल आपण पाहून आलो. तुकोबाराय म्हणतात, सुखा आणि दुःखा म्हणे वेगळा मी तुका. या सुख दुःखाहून मी काय आहे, वेगळा आहे. ज्ञानी पुरुष त्याची दृष्टी लाभ आणि हानी म्हणजे अलाभ याच्याबद्दल कशी असते, सम असते. ओखटे का गोमटे हे काहीची तया नोमटे. त्याच्या दृष्टीनं काही ओखटही नाही आणि काही चांगलंही नाही. लक्षात आलं का? गोमटही नाही. अपेक्षित पावे जे ते जेणे तोषे मानवे, अनपेक्षिताही करवे तोची मानू. जी गोष्ट अपेक्षिलेली आहे ती प्राप्त हो, किंवा ज्या गोष्टीची आपण अपेक्षा केलेली नाही ती गोष्ट प्राप्त हो. दोन्ही गोष्टींना त्या महापुरुषाच्या ठाई समानच मान दिला जातो. तोची मानू असं म्हटलेलं आहे. जगाकडून हा ईश्वराचा अंश आहे, ईश्वराचे अवतार आहेत असं म्हणून त्याची पूजा केली काय, किंवा हा भामटा आहे, चोर आहे म्हणून त्याला त्रास दिला काय, त्याच्या बुद्धीमध्ये काही फरक पडत नाही. त्याची वृत्ती विचलित होत नाही. ईश्वर बुद्धी पूजिला का चोरू म्हणून गांजीला, वृषगजी वेढीला केला राव. लक्षात आलं का? त्याला राजा म्हणून त्याची पूजा केली काय, किंवा चोर म्हणून त्याला त्रास दिला काय, त्याच्या चित्तवृत्तीत कोणताही बदल होत नाही. जो ओखटेने नागवे विषादासी. गोमटी काही पावे तरी संतोषे तेने नाभी भवे, ओखटेनी नागवे विषादासी. संत चरित्रामध्ये या गोष्टींचा प्रत्यय आपल्याला दिसून येतो. बऱ्या वाईट गोष्टी त्यांच्याही जीवनात प्रारब्ध प्राप्त त्यांना प्राप्त होतच असतात. कारण तुम्ही असो, तुम्ही आम्ही असो, किंवा संत पुरुष असो,
ते जे प्रारब्ध घेऊन आलेलो आहोत ते भोगल्याशिवाय कोणालाही गत्यंतर नाही आहे. पण ते प्रारब्ध भोगत असताना त्या प्रारब्धानुसार येणारे सुखाचे प्रसंग असतील किंवा दुःखाचे प्रसंग असतील त्यामध्ये आपण मात्र विचलित होतो आणि महात्मा मात्र विचलित होत नाही. गोमटे काही पावे तरी संतोषेते नाभिभवे जो ओखटेनी नागवे विषादासी. हे लक्षण सांगितलं आणि मग म्हणतात ऐसा हरिख शोक रहितू जो आत्मबोध भरितू तो जाणपा प्रज्ञायुक्तू धनुर्धरा. हे धनुर्धरा, हे अर्जुना, ऐसा जो हरिख शोक रहितू, हे अर्जुना असा जो हर्ष शोक रहित सुख दुःख रहित आत्मबोध भरितू आणि आत्मज्ञानाने संपन्न असतो तो प्रज्ञायुक्तू जाणपा. तो स्थिर बुद्धी आहे, त्याची बुद्धी परमात्म्यामध्ये स्थित झालेली आहे असं तू समजून घे. असा जो सुख दुःख रहित आहे आणि आत्मज्ञान संपन्न आहे. दोन गोष्टी सांगितल्या, हर्ष शोक रहित असणं आणि आत्मज्ञानाने परिपूर्ण असणं हे स्थितप्रज्ञाचं काय आहे लक्षण आहे. हरिख शोक रहितू म्हणजे आनंद आणि विषाद रहित तो आहे. त्याच्या ठाई एखाद्या अनुकूल विषयाच्या प्राप्तीनं आनंदही नाही आणि त्याच्या ठिकाणी प्रतिकूल मानलेल्या विषयाच्या प्राप्तीनं विषाद देखील नाही. सुखदुःखादी भावनांहून तो काय आहे वेगळा आहे, तो मुक्त आहे. इष्ट म्हणून मानलेली गोष्ट प्राप्त झाली तरी देखील तो आनंदित होत नाही. का आनंदित होत नाही? कारण आनंदाकरिता त्याला वृत्तीच्या द्वारे इंद्रियांच्या द्वारे वृत्तीच्या माध्यमातून बाहेर जाण्याची आवश्यकताच नाही. कारण तो सतत आत्मानंदाचाच काय घेतो आहे अनुभव घेतो आहे. त्यामुळं या व्यावहारिक इष्ट मानलेल्या वस्तूच्या प्राप्तीपासून होणारा जो आनंद किंवा होणारं सुख ते सुख वाटण्याचं त्याला काहीच कारण नाही. जया ते बाह्याची भाष नेनिजेची निशेष अंतरी सुख एक अथी. अंतरंगातील सुखाचा नित्य अनुभव तो घेत असल्यामुळं त्याला बाहेर येण्याचं काही कारण पडत नाही. आपल्याला आत्मसुखापासून वंचित आपण असल्यामुळं आत्मसुखाचा आपल्याला अनुभव येत नसल्यामुळं त्या आनंदाकरता आपल्याला म्हणजे त्या अंतकरण वृत्तीला इंद्रियांच्या द्वारे बाहेर काय करावं लागतं फिरावं लागत असतं. आता गोष्ट अशी आहे भगवंतानं इंद्रिय बहिर्मुख बनवलेली आहेत त्यामुळे ती बाहेरच धावतात. लक्षात आलं का? काठक श्रुती आहे म्हणजे कठ उपनिषदातील यमाचं वचन आहे. पराईंची खाणी व्यतृणत स्वयंभूस तस्मात परांग पश्यती नांतरात्मन कश्चित धीर प्रत्यगात्मानमैक्षत आवृत्त चक्षुः अमृतत्वमिच्छन. ही श्रुती काय सांगते? पराईंची खाणी व्यतृणत स्वयंभू त्या परमात्म्यानं ही इंद्रिये बहिर्मुख करून व्यतृणत जणू काही त्यांची काय केली हिंसा केली, त्यांच्यावर जणू काय केला अन्याय केला, त्यांच्यावर अत्याचार केला, त्यांना बहिर्मुख बनवलं. ती आतमध्ये ओळून बघायला तयारच नाहीत. पण कश्चित धीर कोणीतरी धीर पुरुष अमृतत्वमिच्छन अमृतत्व प्राप्तीच्या लाभाच्या इच्छेनं या सगळ्यांची बाहेरची जी वृत्तीची धाव ती अंतर्मुख करतो आणि आत्मानंदाला काय होतो प्राप्त होतो. मग जो आत्मानंदाला प्राप्त झालेला आहे नित्य सुखाचा जो अनुभव घेतो आहे त्याला आता सुखाकरता विषयांकडे इंद्रियांच्या द्वारे बाहेर जाण्याची गरज पडणारच नाही. म्हणून तो हरिख शोक रहित आहे. त्याच्या ठिकाणी हर्षही नाही आणि त्याच्या ठिकाणी काय नाही शोकही नाही. आता सामान्य माणसाला शोक करायला अनेक कारण असतात. शोकस्थान सहस्राणी भयस्थान शतानीच दिवसे दिवसे मूढम आविशंती न पंडिताः. महाभारतातलं वचन आहे. महाभारतकार व्यासांनी सांगितलं शोकस्थान सहस्राणी. सामान्य माणसाला अज्ञानी माणसाला शोक करण्याला 1000 कारण आहेत आणि भयस्थान शतानीच आणि भयाची शेकडो कारण आहेत. कशालाही भीतो आणि कशाचाही काय करतो शोक करतो. ज्याचा शोक करू नये त्याचा देखील काय करतो शोक करतो. फक्त कारणच शोधतो.
त्याच्याकडे असलेली कारणही त्याला पुरेशी पडत नाही. तो त्या कारणांच्या शोधातच राहतो की कोणत्या तरी कारणाने मी काय होईल, दुःखी होईल. दुःखी या दुःखाची जीवावर त्याला ते दुःखच आवडत असतं. लक्षात आलं का? मोठ्या लोकांकडून ऐकलं, गुरुनाम गुरु ब्रह्मलीन मामासाहेब सांगायचे, ते कोडग्या लाज नाही, आणि कालचा कोडगा आज नाही. संसारी माणसं संसारिक दुःख भोगत असताना त्या दुःखाचं त्यांना काहीच वाटत नाही. पण अशा काही दुःखाच्या थोड्याशाही जाणीवेनं संत मात्र सावध होतात. सावध झालो हरीच्या आलो. योग दर्शनामध्ये 2 प्रकारे वर्णन केले गेलेलं आहे चित्तवृत्तीचं. तसं तर 5 प्रकार केले, ते पण शास्त्रीय गुंतागुंतीत आपण न जाणार नाहीत. उदाहरण जे दिलेलं आहे ते मला आपल्याला सांगायचंय. जे संत असतात, साधक असतात, त्यांचं चित्त कसं असतं आणि संसारी लोक असतात त्यांचं चित्त कसं असतं हे उदाहरण दिले. सोपी उदाहरणं दिलेली आहेत. शरीराच्या अवयवांचीच उदाहरणं दिलेली आहेत. सगळ्यात नाजूक असलेला अवयव शरीरातील डोळा आहे. डोळ्यामध्ये जैसा कणू अणू तोही न समाये. तुकाराम महाराज म्हणतात डोळ्यामध्ये एक अणुमात्र सुद्धा मातीचा कण तो सामावून घेत नाही. थोडंसं जरी डोळ्यात गेलं तरी ते काय होतं, खुपतं. तैसे जागे करी चित्ता काही आपुलिया हिता, असं साधकाला सांगितलेलं आहे. तसं तू आपल्या चित्ताला काय कर, जाग कर. थोडासा सुद्धा दोष तुझ्यात आला तर तो काढून टाकण्याचा काय कर, प्रयत्न कर. असो, डोळा हा सगळ्यात नाजूक असलेला अवयव आहे. असं आपण असे उघडे झोपलो, डोळे उघडे ठेवले आणि अत्यंत कोमल असलेल्या गुलाबाच्या पाकळ्या त्या अशा सुट्ट्या करून जरी टाकल्या तर त्या पाकळ्यांनीही त्या डोळ्याला इजा होण्याची काय असते, शक्यता असते. एवढा नाजूक अवयव आहे कोणता, डोळा. हे एक उदाहरण. आणि दुसरं उदाहरण दिलं पायाची टाच, आणि ती चप्पल कधी घालण्याची माहीत नसलेल्या माणसाची टाच, म्हणजे तिच्यात काटाही फोडणार नाही. लक्षात, अशी टाच. आता त्या टाचेवर गुलाबाच्या पाकळ्या काय टन भर गुलाब जरी टाकले तरी काही फरक पडणार नाही. हे 2 गोष्टी लक्षात ठेवा, डोळा आणि टाच. तसं साधक साधूजन यांचं हृदय आहे डोळ्याप्रमाणे. संसारातील थोड्याशाही दुःखाच्या जाणीवेनं ते सावध होतात. आणि लौकिक शिक्षणातील देखील ते महर्षी होते. SP कॉलेजचे प्राचार्य होते. मराठी भाषेचे प्रमुख तिथं होते, शिकवायचे. कॉलेजला जायचे शिकवायला. तर रस्त्याने जात असताना एका ठिकाणी त्यांनी एका चौकात गर्दी पाहिली. कशाची गर्दी होती, वेगळीच गर्दी होती. एक चोर माणसांच्या ताब्यात सापडला होता. दुर्दैवी चोर. वैकुंठवासी अण्णा सांगायचे, जगन्नाथ अण्णा, ते म्हणले दुर्दैवी चोर लोकांच्या ताब्यात सापडत असतो आणि सुदैवी चोराला पोलीस पकडून नेत असतात. तो दुर्दैवी चोर होता, गर्दीच्या ताब्यात सापडला. लोक मारू लागले, रक्तबंबाळ झाला. मामांनी पाहिलं, अगदी त्याचे कपडे फाटले, जखमा झाल्यात, लोक मारतात. तिथून पुढे निघून गेले. जाताना मनात विचार केला, आता हा कधीही आयुष्यात चोरी करणार नाही, याला जन्माची अद्दल घडली. विचार करत करत निघून गेले. पुन्हा 8-15 दिवस झाले असतील. रस्त्याने जात असताना दुसऱ्या चौकात पुन्हा गर्दी दिसली. विचारलं तर तीच गर्दी होती. म्हणजे त्या गर्दीच्या ताब्यातही काय सापडला होता, कोण सापडला होता, चोर. जवळ जाऊन पाहिलं मामांनी तर तोच चोर होता. म्हणजे मागच्या वेळेस इतका मार खाल्ला होता तरी त्याच्यात काही फरक पडला नव्हता. असो, सामान्य मनुष्य थोड्याशा प्रतिकूल परिस्थितीत दुःखी होतो, शोक करतो. आणि थोडी अनुकूल परिस्थिती प्राप्त झाली की त्याला काय होतो, हर्ष होतो. हर्षानं उल्लसित होतो, सुखाने हुरळून जातो. पण हा महात्मा मात्र ऐसा हरिक शोक रहितू, जो आत्मबोध भरितू, तो जाणबा प्रज्ञायुक्तो धनुर्धरा. हर्ष शोक रहित, आत्मविषाद रहित तो आहे. सुखदुःखादी भावनांपासून तो मुक्त आहे आणि आत्मबोध भरितू, आत्मज्ञान संपन्न आहे. आपल्या स्वरूपाची, वास्तविक स्वरूपाची त्याला काय आहे, जाण आहे. आपण नेमके कोण आहोत याची त्याला काय आहे, जाणीव आहे. तो स्थितप्रज्ञ आहे. हे अर्जुना, अशा रीतीनं तू जाणून घे. यदा संहरते चायं कूर्मोंगानि व सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यस् तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. च कुर्मः अंगानि इव अयं यदा इंद्रियार्थेभ्यः इंद्रियाणि सर्वशः संहरते
तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता असा या श्लोकाचा अन्वय आहे आणि त्याचा अर्थ होतो. आणि कासव आपले अवयव सर्व बाजूने ज्याप्रमाणे आखडून घेतो त्याप्रमाणे हा जो पुरुष आहे तो विषयापासून आपली सर्व इंद्रिये आवरून घेतो, तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे असं समजावं. तो स्थिर बुद्धी आहे, स्थितप्रज्ञ आहे असं कधी समजावं? तर उदाहरण दिलं कुणाचं? कासवाचं. कासव ज्याप्रमाणे आपले अवयव काय करतो, सर्व बाजूने आखडून घेतो, सर्व अंगाने त्याचे सर्व अंग सर्व अवयव सर्व प्रकारे तो काय करतो, आखडून घेतो. कधी? ज्यावेळेस त्याला काही संकटाची काय होते, जाणीव होते, त्यावेळेस तो ज्याप्रमाणे आपले सर्व अवयव आखडून घेतो त्याप्रमाणे जो आपले सर्व इंद्रिये विषयांपासून आवरून घेतो त्याची बुद्धी ब्रह्मस्वरूपामध्ये स्थिर झालेली आहे असं समजावं. ज्ञानोबराय त्यावर भाष्य करतात. का कूर्मजिया परी उवाईला अवेव पसरी ना इच्छावशे यावरी आपुले आपण. का जिया परी कूर्म उवाईला अवेव पसरी ना इच्छावशे आपुले आपण आवरी. किंवा ज्याप्रमाणे कासव आनंदात असताना, त्याला आनंद झालेला असताना आपले हातपाय तो काय करतो, पसरतो म्हणजे बाहेर काढतो. आणि इच्छावशे इच्छेनुसार त्याला ज्यावेळेस इच्छा होईल त्यावेळेस आपुले आपण आवरी, इच्छेनुसार आपले अवयव आपण काय करतो, आवरून धरतो. का कुर्मजिया परी उवाईला अवेव पसरी. उवाईला म्हणजे आनंदित झालेला, संतोषलेला, समाधानाला प्राप्त झालेला. ज्यावेळेस त्या कासवाला समाधान होतं, ज्यावेळेस तो आनंदित झालेला असतो त्यावेळेस काय करतो, तो आपले अवयव काय करतो, पसरवतो. हेच उदाहरण पुढे स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगताना येणार आहे. अशीच उभी थोडासा बदल केलेला आहे. इथं म्हटलेलं आहे का कूर्मजिया परी आणि तिथं म्हटलेलं आहे देखे कूर्मजिया परी उवाईला अवेव पसरी ना तरी इच्छावशे आवरी आपण पेची. इथं म्हटलेलं आहे आपुले आपण. हेच उदाहरण पुढं स्थितप्रज्ञाचं लक्षण सांगताना दिलेला आपल्याला आढळून येतं. हे पहा, पाण्यात असलेला जो कासव आहे तो ज्यावेळेस प्रसन्न होतो त्यावेळेस आपले अवयव काय करतो, बाहेर काढतो, पसरवतो. आणि त्या पाण्यामध्ये काही संकटाची जाणीव त्याला झाली, थोडंसं प्रतिकूल वातावरण झालं, कुणी त्या पाण्यात खडा टाकला किंवा पाण्यात कुणी आलेला आहे अशी जाणीव त्याला झाली की तो काय करतो, आपले सर्व अंग सर्व अवयव आपल्या पोटाखाली काय करतो, आखडून घेतो. म्हणजे त्या कासवाचे सर्व अवयव त्या कासवाच्या काय असतात, ताब्यात असतात. हे काय दिलं, उदाहरण दिलं. का कूर्मजिया परी उवाईला अवेव पसरी ना इच्छावशे आवरी आपुले आपण. तैसी इंद्रिये आपैती होती जयाचे म्हणितले करीती तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. तैसी इंद्रिये आपैती होती त्याप्रमाणे म्हणजे कासवाप्रमाणे, त्या कासवाप्रमाणे की जो कासव आनंदित झाला असता आपले हातपाय पसरवतो आणि काही संकटाची प्रतिकूलतेची जाणीव झाली की काय करतो, आपले आपण आवरून धरतो. अगदी त्याप्रमाणे इंद्रियापैती होती, ज्याची इंद्रिये त्याला काय असतात, वश असतात. जयाचे म्हणितले करीती, तो जसं म्हणतो तशी त्याची इंद्रिये करतात. तयाची प्रज्ञा स्थिती पातली असे जाण, त्याची प्रज्ञा स्थिरतेला प्राप्त झालेली आहे, ब्रह्मस्वरूपामध्ये स्थित झालेली आहे. हे अर्जुना असं तू जाणून घे, असं तू समज. तैसी इंद्रिये अपैती होती. अपैती होती म्हणजे स्वाधीन होती, आपलीशी होती. ती इंद्रिये त्याच्या स्वाधीन झालेली असतात. आता आपण सामान्य माणसं आहोत, इंद्रिये आपल्या स्वाधीन झालेली नसतात, तर आपणच इंद्रियांच्या स्वाधीन झालेले असतो. तुकाराम महाराज आपल्या ऐवजीच देवाला म्हणतात, इंद्रियांची दिने आम्ही केलो नारायणे. इंद्रियांनी त्यांना दिन केलेलं नाही, तर आपल्या ऐवजी ते म्हणतात. आपण देवाला असं म्हटलं पाहिजे, इंद्रियांची दिने आम्ही केलो नारायणे. खरंच इंद्रियांनी आपल्या सगळ्यांना दीन करून टाकलेलं आहे. सामान्य माणसाच्या ताब्यात इंद्रिये नसतात, तो इंद्रियांचा पंगिस्त असतो. म्हणून इंद्रिये जिकडे नेतील तिकडे तो जात असतो.
आणि त्यामुळं या संसार दुःखातून त्याची कधीच सुटका होत नाही. ये इंद्रिये जे जे म्हणती ते तेची जे पुरुष करीती ते तरलेची न करती विषय सिंधू. ही इंद्रिय जी जे म्हणतील ते ते जो पुरुष करतो तो हा विषय सिंधू संसार रूपी सागर कधीच तरुण जात नाही. पण इथं ज्या पुरुषाचं स्थितप्रज्ञ पुरुषाचं वर्णन केलेलं आहे त्यांनी मात्र आपल्या इंद्रियांना आपल्या काय केलेलं आहे, स्वाधीन केलेलं आहे. तुकोबारायांनी देखील म्हटलेलं आहे, काम क्रोधवती खानी, काम क्रोधवती खानी, काम क्रोधवती खानी, काम क्रोधवती खानी, तुका म्हणे दिले कोणी इंद्रियाचे धनी, आम्ही झालो गोसावी करुणो हरी देव भाई, करुणो हरी देव भाई, करुणो हरी देव भाई, हरी देव भाई. आपण सर्वसामान्य लोक इंद्रियांच्या स्वाधीन झालेलो असतो, पण तो स्थितप्रज्ञ पुरुष तो मात्र त्यानं इंद्रिय आपल्या स्वाधीन केलेले असतात. तुकोबाराय म्हणतात, काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियांचे धनी, आम्ही झालो गोसावी. पडिले वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही तुझ्या. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी. त्यांच्या इंद्रियांना काय झालेलं आहे, वळण लागलेलं आहे. भूती झाली समता. इंद्रियांना इंद्रिय त्यांच्या काय आहेत, स्वाधीन आहेत. कशी स्वाधीन आहेत, त्या कासवाचं काय दिलेलं आहे उदाहरण आहे. तैसी इंद्रिया पैदी होती जयाचे म्हणितले करीती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली. असे इंद्रिय त्यांच्या स्वाधीन आहेत. इतके स्वाधीन आहेत, इतके स्वाधीन आहेत की जी गोष्ट ऐकू नये ती गोष्ट त्यांचे कानच ऐकण्याचं टाळतात. नायकणे ती कानाची वाडी, न पाहणे ती दिठीची गाडी, अवाच्य ते टाळी जिभची गा. अवाच्य जे बोलू नये अशी गोष्ट त्यांची जिभच बोलायचं टाळते. जे ऐकू नये असे विषय ऐकण्याचं त्यांचे कानच काय करतात, टाळतात. आणि पाहू नये अशी गोष्ट पाहणं त्यांची दृष्टीच टाळते. इतके इंद्रिय त्यांच्या स्वाधीन झालेली असतात. तैसी इंद्रिये आपैती, आपैती म्हणजे स्वाधीन, आपलीशी वश त्यांना झालेली असतात. तैसी इंद्रिये आपैती होती जयाचे म्हणितले करीती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असी. हे पहा, एक वेळ शास्त्राध्ययन करणं सोपं, त्या शास्त्राचं कौशल्यानं व्याख्यान करणं सुद्धा सोपं, त्या शास्त्राचा अर्थ जाणणं, अर्थ सांगणं देखील काय सोपं. पण इंद्रिय दमन करणं ही गोष्ट काय आहे, अत्यंत अत्यंत काय आहे, कठीण आहे. पण या महात्म्यांनी कठीण अशी साधना करून त्या इंद्रियांचं काय केलं असतं, दमन केलं असतं. इंद्रिय दमन करत असताना त्यांना अनेक प्रकारचं दुःख सहन करावं लागत असतं. त्या सात्विक सुखाचं वर्णन करत असताना यत्तदग्री विषमिव परिणामी मृतोपमम तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम. त्यावर व्याख्यान करताना ज्ञानोबरायांनी असे काही दृष्टांत दिलेले आहेत. पै माई पुढोनी बाळक, काळी नेताई कुलती एक, होय का उदक तुटता मिना, तैसी विषयांची घर, इंद्रिया सांडिता थोर, युगांतु होय ते वीर विराग सहाती. बरीच दृष्टांत आहे. जे सारसाही विघडता, होय ओहा होणी वत्स काढिता, ना भणंबु दवडिता भाणया वरुणी. हे जे दुःख होतं तेवढं दुःख त्यांना या विषयापासून इंद्रियांना आवरताना होत असतं. पण ते वैराग्यवान पुरुष
ते दुःख काय करतात, सहन करतात, आणि ते दुःख सहन करण्याचा परिणाम त्यांना अमृत उपमम, अमृतासारखं सात्विक सुख, परमात्म सुख काय होत असतं, प्राप्त होत असतं. ही इंद्रिय त्यांच्या स्वाधीन झालेली असतात. तैसी इंद्रिये आपैती होती, जयाची म्हणितले करीती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. इंद्रियांची विषयाविषयीची वासना त्यांनी काय केलेली असते, ओकलेली असते. त्यांना बरं म्हणतात ओकून टाकलेली असते इंद्रिय वासना. कशी? नेणता अधमाची अन्ना खादलया की जे वमना, तैसी ओकविली सवासना इंद्रिय विषयी. त्या विषयांविषयीची इंद्रियांची वासना त्याने काय केलेली असते, ओकून टाकलेली असते. कशी ओकून टाकलेली असते? एखाद्या साधूला, एखाद्या सज्जन पुरुषाला एखाद्या ठिकाणी जेवण्याचा प्रसंग यावा आणि आपण कुणाचं अन्न खात आहोत याची त्याला जाणीव नसावी, आणि अन्न ग्रहण केल्यानंतर त्याच्या लक्षात यावं की आपण ह्या अधम पुरुषाचं अन्न खाल्लेलं आहे, तर तो खादलिया की जे व मना, खाल्ल्यानंतर काय करून टाकतो, उलटी करून टाकतो. किंवा टाकली पाहिजे तो टाकत असतो. अगदी त्याप्रमाणे इंद्रियांविषयीची वासना त्यानं काय केली आहे, ओकून टाकलेली आहे. म्हणजे इंद्रिय त्याच्या स्वाधीन झालेले असतात आणि तो जे म्हणेल तेच ते इंद्रिय करीत असतात. म्हणितले जयाचे म्हणितले करीती, तो म्हणेल तेच करत असतात. तो काय असतो, तोच स्थित प्रज्ञा असतो. तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. या श्लोकावर दोनच ओव्यांचं व्याख्यान ज्ञानोबारायांनी दृष्टांत देऊन केलेलं आपल्याला आढळून येतं. निवृत्तिराया निवृत्तिराया सोपान मुक्ता बाईचा सकला. निवृत्तिराया पुढचं जे लक्षण स्थितप्रज्ञाचं भगवंतानं सांगितलेलं आहे, विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. निराहारस्य देहिनः विषयाः विनिवर्तन्ते रसवर्जं रसः अपि परम दृष्ट्वा अस्य निवर्तते. श्लोकाचा अर्थ असा आहे, ज्ञानोबारायांनी केलेला अर्थ पाहू. कारण भगवान शंकराचार्य आणि ज्ञानोबारायांच्या
च्यामध्ये या श्लोकाच्या अर्थामध्ये थोडासा काय आहे, भेद आहे. आपण आता गीतेचं चिंतन करत नसून आपण प्रामुख्यानं ज्ञानेश्वरीचं चिंतन करत असल्यामुळं ज्ञानोबरायांनी या श्लोकाचा केलेला अर्थ पाहणं हे आपल्याला अधिक उचित होईल. निराहारस्य देहिनः म्हणजे आहार न घेणारा जो मनुष्य आहे, विषयाः विनिवर्तन्ते, आहार न घेणाऱ्या मनुष्याचे रस विषय सोडून बाकीचे विषय निवृत्त होतात. श्लोकात नाही आलेलं ते, ज्ञानोबरायांनी पुढे जे भाष्य केलेलं आहे त्यावरून हा सांगितलेला अर्थ आहे. श्लोकामध्ये जे पद आहेत त्याच्यावरून असा अर्थ होईल की आहार न घेणाऱ्या पुरुषाचे विषय निवृत्त होतात. पण ज्ञानोबरायांनी सांगितलं आहार न घेणाऱ्या पुरुषाचे रस विषय सोडून बाकीचे सर्व विषय निवृत्त होतात. बारकाव लक्षात आलं तर बरोबर लक्षात येईल. बाकीच्या सगळ्या भाष्यकारांनी त्याच्यामध्ये जे पद आहेत त्याला धरूनच काय केलं, अर्थ केलेला आहे. पण आता ज्ञानोबरायांचं त्यावर भाष्य जे आहे ते पाहत असताना ज्ञानोबरायांनी तिथं अध्यारूत पद घातलेलं आहे. मी त्या दिवशी बोलताना सांगितलं होतं, ग्रंथाचे 10 प्रकार साहित्यानुसार होतात. त्यात वार्तिक हा एक ग्रंथ प्रकार आहे आणि त्याची व्याख्या मी सांगितली होती. उक्ता मुक्त दुरुक्ताना चिंता यत्र प्रवर्तते तम ग्रंथम वार्तिकम प्राहुः वार्तिकज्ञा विचक्षणा. उक्त, अनुक्त आणि दुरुक्त म्हणजे मूळ ग्रंथकाराने जे सांगितलं तेही ज्यानं सांगितलं. अनुक्त म्हणजे मूळ ग्रंथकाराकडून जे सांगायचं राहिलं त्याचंही स्पष्टीकरण केलं. आणि दुरुक्त म्हणजे अत्यंत कठीण भाषेत मूळ ग्रंथकाराने जे सांगितलं त्याला स्पष्ट करून ज्यानं सांगितलं त्या ग्रंथाला, त्या ग्रंथ प्रकाराला वार्तिक म्हणतात. तर अनुक्त भगवंताकडून इथं सांगायची राहून गेलेली गोष्ट कोणती गोष्ट? आहार न घेणाऱ्या पुरुषाचे रस विषय सोडून, हे पाहिजे होतं तिथे. बाकीचे विषय काय होतात, निवृत्त होतात. पण हा रस विषय देखील निवृत्त होतो ज्ञानोबराय म्हणतात. पण कधी? परब्रह्म स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर. परब्रह्म स्वरूपाचं यथार्थ ज्ञान ज्या वेळेस होईल त्यावेळेस हा रस विषय निवृत्त होईल. अन्यथा आहार न घेतल्यामुळं रस विषय सोडून बाकीचे विषय काय होतील, निवृत्त होतील. आता अर्जुना आणि कही एक सांगेन ऐके कौतिक, या विषयाचे साधक त्यजिती नियमे. अर्जुना आता आणि कही एक कौतिक सांगेन ऐके साधक या विषयाचे नियमे त्यजिती. अर्जुना आता आणखी एक नवलाईची गोष्ट मी तुला सांगतो, ऐक. आणखी एक आश्चर्याची कौतिकाची गोष्ट मी तुला सांगतो, ती ऐक. या विषयात साधक या विषयाचे नियमे त्यजिती. साधक या विषयांचा निग्रहाने काय करतात, त्याग करतात. अर्जुना आणि आता अर्जुना आणि कही एक सांगेन ऐके कौतिक. अर्जुना तुला नवलाची गोष्ट सांगतो, ती तू ऐक. हे साधक या विषयांना नियमाने त्यागतात. साधक कोण? विषयांचा त्याग करतात ते तर कोण? साधक. ते साधक या विषयांचा नियमाने काय करतात, त्याग करतात. साधक म्हणजे मुमुक्षु, मोक्षेच्छेवान, ज्याला मोक्ष हवा आहे, देव हवा आहे. लक्षात काय, मी उद्धार पावेन अशी तळमळ त्याच्या अंतःकरणात लागलेली आहे. तो मुमुक्षु, तो साधक, तो काय करतो, या विषयाते नियमे त्यजिती. नियमानं या विषयांना काय करतो, विषयांचा काय करतो, त्याग करतो. म्हणजे आत्मप्राप्ती करिता, म्हणजे मोक्षाकरिता जो श्रमदमादी साधनांनी संपन्न आहे त्याला काय म्हणतात, साधक. आणि असा साधक नियमी म्हणजे नियमानं, निग्रहानं, हट्टानं विषयाचा काय करतात, त्याग करतात. नियमन करण्याकरता, इंद्रिय दमन करण्याकरता विषयांचा काय करतात, त्याग करतात. नाना प्रकारची साधनं तो साधक करीत असतो. विषयांचा त्याग करतात. एक विषय सोडून पुढे आलेला आहे. नियमानं, निग्रहानं, हट्टानं हे साधक या विषयांचा काय करतात, त्याग करतात. पण त्याच्यात एक नवलाईची गोष्ट आहे. काय नवलाईची गोष्ट आहे?
तर श्रोत्रादी इंद्रियावरीती परी रसने नियमू न करीती ते सहस्रदा कवळी जाती विषयी. म्हणजे विषयांचा त्याग करूनही, आग्रहपूर्वक हट्टानं निग्रह त्यांचा करूनही सहस्रदा कवळी जाती विषयी, ही विषयी या विषयांकडून हजारो वेळेस काय केले जातात, घेरले जातात. का बरं? विषयांचा त्याग करूनही त्या विषयांकडून हे साधक हजारो वेळेस का घेरले जातात? हे तर नवल आहे. म्हणून नवलाची गोष्ट मी तुला सांगतो, ती ऐक. जे विषयांचा त्याग करत नाहीत ते हजारो वेळेस या विषयांकडून घेरले जातील, वेढले जातील, यात नवल नाही. पण विषयांचा त्याग करूनही हजारो वेळेस त्या विषयांकडून हे साधक वेढले जातात, हे तर नवल आहे. काय कारण आहे? तर श्रोत्रादी इंद्रियावृत्ती, कर्णादी जी इंद्रिय आहेत ते काय करतात, विषयांपासून आवरून धरतात. परी रसने नियमो न करीती, पण याचा काही नियम ठेवत. जे ऐकू नये ते ऐकत नाही. न ग्राम्य गीतम विविधैश्च गीतम, ग्राम्य गीत ऐकत नाही, गाणे ऐकत नाहीत, विविध गीत ऐकत नाहीत. म्हणजे श्रोत्रादी इंद्रिय आवृत्ती, जे पाहू नये ते पाहत नाही. लक्षात आलं का? पण ही श्रोत्रादी बाकीची इंद्रिय आवरतात, पण रसने नियमू न करीती, पण जिभेचा मात्र निग्रह करत नाहीत. आपली जीभ रस विषयापासून काही आवरून धरत नाहीत. म्हणून ते ह्या विषयांकडून हजारो प्रकारांनी काय करतात, काय होतात, घेरले जातात. शिव्या दे जना ऐशा तापशाला बोध कैसा, हवयाचा वळसा. शिव्या दे जनाला ऐशा तापशाला बोध कैसा. लक्षात आलं का? उत्तम प्रकारचे भोग म्हणजे खाद्यपदार्थ प्राप्त झाले की ते म्हणतात हीच देवाची काय झाली पूजा करी, पूजा झालेली, कारण सर्वम खलविदं ब्रह्म. लक्षात आलं का? असा त्यांचा विचित्र बोध असतो. त्यांचा आहार विहार युक्त नसतो. तुकोबारायांनी सांगितलं युक्त आहार विहार नियम इंद्रियासी सार नसावी भासर निद्रा बहु भाषण. पण हे साधक काय करतात, ही बाकीची सगळी इंद्रिय आवरून धरतात आणि रसनाविषयी रसनेंद्रियांचा मात्र नियमन त्याचं करत नाहीत, जिभेला आवरत नाहीत, रसनेंद्रिय आपल्या ताब्यात ठेवत नाही. त्यामुळं बाकीची इंद्रिये जरी ताब्यात आणली म्हणजे आणल्यासारखी केली आणि रसनेंद्रिय न आवरल्यामुळं बाकीची आवरलेली इंद्रिये सुद्धा आपल्या ताब्यातून काय होतात, निष्ठून जात असतात. आवडीच्या मता करिता भोजन भोग नारायणा म्हणती झाला. लक्षात का? आपलं जे आवडतं ते खातात आणि ते म्हणतात आता नारायण काय झालेला आहे, तुष्ट झालेला आहे असं म्हणतात. हे पहा, जसा आपण आहार सेवन करू तशा आपल्या शरीरामध्ये असलेला जो धातू आहे, जे धातू आहेत सप्त धातू, ते काय होतात, पुष्ट होतात. आणि जसे धातू पुष्ट होतात त्याप्रमाणे आपलं अंतःकरण काय होत असतं, निर्माण होत असतं. पण ज्ञानोबा म्हणतात प्रत्यक्ष पाहे पाविरा, जो सावध घे मदिरा तो होऊन ठाके माझिरा तेची क्षण. मदिरा दारू, तो म्हटला नाही मी सावधान होऊन पितो. मी काय असा बेसावध लोकांसारखा काही मर्यादा सोडून नाही पित, पण कसंही पिला, अगदी मंत्र म्हणून जरी पिला, लक्षात आलं, तो होळी ठाके माझिरा, तो काय होणार, उन्मत्तच होणार. तेवी जैसा घेपे आहारू धातू तैसाची होय आकारू आणि धातू ऐसा अंतरू भाऊ पोखे. त्याप्रमाणे जसा आपण आहार घेऊ त्या आहाराप्रमाणे आपल्या शरीरातील सप्त धातू निर्माण होतील आणि धातूप्रमाणे आपलं अंतःकरण निर्माण होईल. कारण अन्नमयम ही सौम्य मनहा, हे मन कसं आहे, अन्न जैसा खाये अन्न वैसा होय मन, जैसा पिये पाणी वैसी होय बाणी, अशी जुनी लोक महात्मे लोक सांगत आलेले आहेत. जसं आपण अन्न खाऊ त्याप्रमाणे आपलं काय होईल, मन होईल. पण श्रोत्रादी इंद्रिय आवृत्ती बाकीच्या इंद्रियांना आवरून धरतात, पण रसने नियमू न करीती. ज्ञानोबांनी पाहिलं असेल कदाचित, हे भंडारा वगैरे असेल त्यावेळेस पाहिलं असेल.
साधक लोक बाकीच्या सगळ्या इंद्रियांचं नियमन करतात, पण याचं काही नियमनच करत नाही. त्या ओंकारेश्वरला मी शिकायला होतो 2007-8 साली. त्या मार्कंडेय संन्यास आश्रम हे प्रस्थांतर शिकायलाच गेलो, पण माध्यमिक ग्रंथ झाले आणि आजारी पडल्यामुळे मागे यावं लागलं. तर तिथं रामकृष्ण मिशनचे एक डॉक्टर होते दक्षिणेतले, परिक्रमा करून आले आणि तिथं थांबले होते. आणि मग सेवाभाव, मग रुग्णांवरती उपचार करणं, त्या गावातील आदिवासी वगैरे त्या लोकांवरती आणि साधू लोकांवरती, आणि मग आपलं वाचन करत राहणं. त्यांना एक क्लिनिक खोलून दिलेलं होतं तिथं महाराजांनी. आणि त्या साधकांपैकी एक सुखस्वरूप म्हणून एक महात्मा होते वृंदावन. त्यांना झालेली होती डायबिटीज, पण गोड खाण्याची प्रचंड आवड. बरं, ते तरुण माणसाला मला एक काम असायचं, सेवा. अगोदरची पंगत वाढायची आणि मग दुसऱ्या पंक्तीला 10-5 जण असतील त्यांनी बसायचं. बरं, आता तिकडं भांडारे चालू रोज, मिष्टान्न. दुसऱ्या पंक्तीला बसलो की मग हे भाजी पोळी असं काही घेतच नसायचे. रसगुल्ले, गुलाबजामुन जे काही असेल ते एवढं ताटात वाढून घ्यायचं. आणि त्या पंक्तीला निवांत जेवता यावं म्हणून ते डॉक्टर आपले शांतता प्रिय म्हणून त्या पंक्तीला येऊन बसायचे. आणि यांचा उपचार नेमका त्यांच्याकडेच चालू होता. त्यांनी पाहिलं, हा तर इतकं गोड खातो. अरे सुख स्वरूप, तुम्ही हाकल नाही, आता गोळ्या चालू आहेत, हे चालू आहे, तू खातो. तर त्या सुख स्वरूपने उत्तर दिलं, सांगतो तुम्हाला. त्या महात्मा ते म्हटले, डॉक्टर साहेब हे पहा, खाण्याच्या वेळी कोणी मला बोललं तर मला अजिबात सहन होत. तुमचं खरं आहे, मी गोड खाऊ नये, पण ही गोष्ट तुम्ही दवाखान्यात आल्यानंतर सांगायची. इथं सांगायचं तुम्हाला काही अधिकार नाही. ते डॉक्टर माझ्याजवळ तासभर बोलत होते, हा असा कसा महात्मा, सुई यायचं रागही यायचं. ते म्हटले, तुम्ही सांगता ते बरोबर, पण ते दवाखान्यात सांगा, इथं सांगायचं तुमचं काही कारण नाही. म्हणजे रसने नियमू न करीती, श्रोत्रादी इंद्रिय आवरीती, परी रसने नियमू न करीती, ते सहस्रधा कवळीरती, विषयी या विषयांकडून हजारो वेळेस ते कवळले जातात. हे पहा, भर्तृहरीनं एक श्लोक उत्तम लिहिलेला आहे. बा आता वेळ एवढीच उभी होईल, मग काय हरकत काय आपल्याला. तिथं पाठ थांबला, तिथून पुढं करू, असं काय आपण लिहून दिलं की एवढंच करायला. विश्वामित्र पराशर प्रभृतयो वातांबुपर्णाशनाः तेऽपि स्त्रीमुखपङ्कजं सुललितं दृष्ट्वैव मोहं गताः. शाल्यन्यं सघृतं पयोदधियुतं भुञ्जन्ति ये मानवाः तेषामिन्द्रिय निग्रहो यदि भवेत् विन्ध्येस्तवेत् सागरं. त्यांनी सांगितलं, जे विश्वामित्र, पराशर इत्यादी जे ऋषी मुनी आहेत, त्यांनी काय काय खाल्लं, काय सेवन केलं. वातांबुपर्णाशनाः, वात म्हणजे हवा खाऊन राहिले, अंबू म्हणजे पाणी पिऊन राहिले, पर्णाशनाः म्हणजे झाडाची वाळलेली खाली पडलेली पानं ती खाऊन त्यांनी तपश्चर्या केली. पण ते सुद्धा स्त्री मुख पंकजम सुललितम दृष्टवैव मोहम गताः, जो वरी तो वरी वैराग्याच्या गोष्टी. असं जर त्यांच्या बाबतीत घडलं असेल, ज्यांनी हवा खाऊन, पाणी पिऊन, झाडाची वाळलेली पानं खाऊन तपश्चर्या केली, त्यांच्या बाबतीत जर ते असं घडलं असेल, मोहाला प्राप्त झाले असतील, तर मग शाल्यन्नम, चांगले तांदूळ 200 रुपये किलोचे, सघृतम त्याच्यावर तूप टाकून, पयोदधियुतम म्हणजे दूध त्याच्यात कालवून म्हणा किंवा दही भात खायचा म्हणून म्हणा, भुंजंती मानवाः, जे मानव ह्या अन्नाचं काय करतात, सेवन करतात, त्यांच्याकडून जर इंद्रिय निग्रह होईल तर विंध्येस्तरेत सागरम, सागरावर विंध्य पर्वत तरंगेल म्हणे. कळालं तर ठीक, नाही कळालं तर काही अडचण नाही, लक्षात आलं. श्रोत्रादी इंद्रियावृत्ती परिरसने नियमो न करीती, ते सहस्रधा कवळीरती विषयी. वेळ झालेली असल्यामुळं आणि पूजनीय गुरुवर्य बाबाजींचं आगमन या ठिकाणी झालेलं असल्यामुळं 2 शब्द आशीर्वाद परत त्यांचे आपल्याला श्रवण करायचे असल्यामुळं आजचं सत्र या ठिकाणी आपण थांबूयात. Hare
ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली. या कथेसाठी किंवा या प्रवचनरूपी सत्रासाठी आज उपस्थित असलेली पूजनीय महाराज मंडळी, हरिभक्तीपरायण गुरुवर्य, परमपूज्य भास्करगिरीजी महाराज, स्वामी ब्रह्मानंदगिरीजी महाराज, स्वामी शिवानंदगिरीजी महाराज, आदरणीय राजाराम महाराज तुवर, संजय महाराज सरोदे, बाळू महाराज कानडे, शहाजी महाराज चिंदे, अविनाश महाराज लोखंडे, योगेश महाराज भोण, पुरुषोत्तम महाराज गायके, राजेंद्र महाराज आसने, नंदकिशोरजी महाराज खरात, सुगम महाराज शिंदे, अंजाबापू महाराज कर्डिले, राम महाराज पटारे, हरिभाऊ महाराज भोगे, नवनाथ महाराज आगळे, अशोकजी महाराज विधाटे, प्रकाशजी महाराज सैंदोरे, ज्ञानेश्वर महाराज विवेकानंद आश्रमाचे, चांगदेव महाराज कर्डिले, निलेश महाराज रोडे, ज्ञानदेव माऊली शिंदे, नामदेव महाराज चोपडे, भाऊराव महाराज सतरकर, राम महाराज खरवंडीकर, दादा महाराज खर्डे, संतोष महाराज खाटीक, आमची सर्व विश्वस्त मंडळी, अध्यक्ष, सर्व सेवेसाठी आलेले सेवेकरी मंडळी, जागरासाठी आलेले भजनी मंडळ, पाथरवाला, मळनेर, बऱ्हाणपूर, सर्व श्रोते मंडळी, गीताराम महाराज तुवर, अभिषेक महाराज जाधव, भगवान महाराज बोर्डे, या सर्वांचे आम्ही अभिनंदन करतो, आभार मानतो आणि पूजनीय बाबाजींचं पूजन कैलास भाऊ करतील. पूजनीय बाबांनी त्यांचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. पार्वती
असणारी आपण खरोखर भाग्यवान आहोत. त्रिभुवन एक पवित्र अनादी पंचक्रोश क्षेत्र जेत जगाचे जीवनसूत्र श्री महालय असते. बाबाजींनी आत्ताच आपल्याला या सोहळ्याबद्दल या ठिकाणी आशीर्वचन आपल्या सर्वांना या ठिकाणी दिलेले आहेत. आजचा हा सोहळ्याचा तिसरा दिवस आणि ह्या तिसऱ्या दिवशी आज दुग्ध शर्करा योग बाबाजी या ठिकाणी आलेत आणि आपल्या सर्व भक्तांचं माऊली भक्तांचं या ठिकाणी आनंद दुगणित झालेला आहे. म्हणूनच या ठिकाणी बाबाजींचा सन्मान या ठिकाणी संस्थांच्या वतीनं करण्यात आलेला आहे. तसंच आज अधिक मासानिमित्त ज्यांचं सकाळी महाअभिषेक होता, त्यानंतर आता अन्नदानाची पंगत आहे आणि या ठिकाणी आपल्या संस्थांचे महंत आदरणीय हरिभक्तीपरायण वेदांताचार्य देवीदासजी महाराज म्हस्के यांचं वस्त्रदान करून ते या ठिकाणी सन्मान करणार आहेत. बंडूपंत हार्दे पाटील माळेगाव, खेडले परमानंद, आंबळनेर, निंबाळी, चिचवड, गोमाळवाडी, धनगरवाडी, वाटापूर, गोणेगाव, इमामपूर, पाचेगाव, पुनतगाव, साईनाथ नगर, तामसवाडी, करवंडी आपल्या सर्वांचे वतीने या ठिकाणी बाबाजींना मी या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी आजचे जे अन्नदाते आहेत त्यांचाही देखील या ठिकाणी सन्मान करायचा आहे. बंडूपंत हार्दे पाटील यांचा